समाजशास्त्राविषयी आपण विविध विचार ऐकत असतो. अशा समाजशास्त्राचा नेमका अर्थ आपणास समजणे आवश्यक आहे. सामाजिक संबंध हा समाजशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय आहे. सामाजिक संबंधाचे वेगळेपण, त्याची निर्मिती, त्याचे परिणाम, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या वगैरे अनेक बाबींचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो. व्यक्तीशिवाय समाजाला व समाजाशिवाय व्यक्तीला अर्थ नाही. मानवी गरजेमधून समाजाची निर्मिती झालेली आहे. समाजात निर्माण होणारे मानवी परस्पर संबंध, क्रिया, आंतरक्रिया, सामाजिक संबंध, सामाजिक घटना, सामाजिक समस्या, व्यक्ती वर्तन, त्यावर परिणाम करणारे घटक यांची माहिती घेण्यासाठी समाजशास्त्राचा अभ्यास करतात. समाजशास्त्र हे विविध सामाजिक शास्त्रांच्या यादीत महत्त्वाचे ठरले आहे. कारण इतर शास्त्रांच्या अभ्यासाकरिता मर्यादा आहे. उदा. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, मानसशास्त्र अशा विविध शास्त्रांना विशिष्ट घटकांचा अभ्यास करावा लागतो. पण समाजशास्त्रामध्ये समाजाचा सर्वांगाचा अभ्यास केला जातो. समाजशास्त्राच्या उदयाची पार्श्वभूमी. जगाच्या इतिहासात प्राचीन व मध्ययुगीन काळातील विविध संस्कृती, विविध विचारवंत, धर्म संस्थापक, तत्त्ववेत्ते, महाकवी अशा विद्वानांनी मानवी समाजाबद्दल विचार मांडले. बॅबिलियन संस्कृतीमधील हम्मुराबी यांची कायदासहित प्लेटो या ग्रीक विचारवंताने रिपब्लिक या ग्रंथामध्ये नागरी समाजाबद्दल माहिती दिली आहे. नीतिशास्त्र व राज्यशास्त्र या ग्रंथात, ॲरिस्टॉटल ऑन जस्टिस या ग्रंथात रोमन विचारवंत सिसेरो यांनी तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, कायदा हे मूलभूत विचार मांडले आहे. चीनमधील कन्फ्युशियस विचार भारतातील साहित्यामध्ये वेद, उपनिषद, सूत्रे, पुराणे, स्मृती, वाङ्मय, रामायण, महाभारत, बौद्ध वाङ्मय, जैन वाङ्मय, कौटिल्याचे अर्थशास्त्र, शुक्राचार्याचे नीतिसार, अबुल फजल यांचा ऐन ए अकबरी ग्रंथाचा विचार करावा लागतो. यामध्ये सामाजिक विचार होते. युरोपमध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात मोठे बदल घडून आले. फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, शहरीकरणातील वाढ, भांडवलशाहीचा उदय, आध्यात्मिकतेपेक्षा वास्तवता, त्यातून धर्माचे वर्चस्व कमी होणे यामुळे सामाजिक जीवन ढवळून निघाले. यामुळे वर्चस्व कमी होणे यामुळे सामाजिक जीवनातील समस्या आणि घटनांचा अभ्यास करणारा एखादा ग्रंथ असावा असे विचार मांडले. इ.स. 1839 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथांच्या चौथ्या भागात ऑगस्ट कॉम्टने सर्वप्रथम समाजशास्त्र या शब्दाचा वापर केला, म्हणून याच वेळेला समाजाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. म्हणून ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचे जनक म्हणतात. यानंतर समाजशास्त्र हा स्वतंत्र अभ्यास विषय झाला. समाजशास्त्राचा अर्थ, मिनिंग ऑफ सोशिओलॉजी. समाजशास्त्र हे एक आधुनिक विज्ञान आहे. समाजशास्त्र हे इंग्रजीतील सोशिओलॉजी या शब्दाचा मराठी अनुवाद आहे. सोशिओलॉजी हा शब्द लॅटिन भाषेतील सोशस आणि ग्रीक भाषेतील लोगोस हे दोन शब्द मिळून बनला आहे. सोशस म्हणजे सहचर किंवा असोसिएट ऑर कंपॅनियन ऑर सोसिकटाच सोसायटी, आणि लोगोस म्हणजे शास्त्र किंवा सिद्धांत, सायन्स ऑर थिअरी ऑर स्टडी म्हणजे सोशिओलॉजी या शब्दार्थाचा अर्थ समाज विज्ञान किंवा शास्त्र असा आहे. सोसायटस म्हणजे ज्यांच्या सहवासात राहतो तो समाज होय. लोगोस याचा अर्थ विचार, शब्द, संवाद असा असला तरी कोणत्याही शास्त्राच्या नावाच्या शेवटच्या भागात प्रत्यक्ष म्हणून वापरण्यात आला. याचा अर्थ लोगस म्हणजे शास्त्र किंवा विज्ञान होय. या दोन शब्दांच्या एकत्रित संधीचा अर्थ म्हणजे समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. मानवी समाज हा शब्द मानवी समूहाकरिता वापरला आहे. हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण विकास अवस्था केवळ मानवी समाजातच असते. इतर पशुपक्ष्यांच्या समूहात विकास आणि संघटन दिसून येत नाही. मानवाने आपल्या सृजनशील बुद्धिमत्तेचा सामाजिक विकास केला आहे. प्रत्येक मानवी समूहांनी स्वतःची स्वतंत्र वैविध्यपूर्ण संस्कृती निर्माण केली आहे. यामुळे समाजशास्त्राचे अध्ययन करणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता समाजशास्त्रात विविध समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. समाजशास्त्राची व्याख्या. समाजशास्त्र हे समाजाचे शास्त्रीय अध्ययन करणारे शास्त्र आहे. तरी विविध समाजशास्त्रीय विचारवंतांनी विविध दृष्टिकोनातून संज्ञा मांडल्या आहेत. 1. ऑगस्ट कॉम्ट. समाजशास्त्राचा अभ्यास हा सामाजिक रचना व त्यामध्ये वेळोवेळी होणारे परिवर्तन व त्याचे होणारे दूरगामी परिणाम यांच्याशी निगडीत आहे. 2. हॅरी जॉन्सन. समाजशास्त्र हे सामाजिक समूहासंबंधीचे शास्त्र आहे. सोशिओलॉजी as the science that deals with social groups. 3. मॅकायवर आणि पेज, मकीव.
दुहेरी अवतरण चिन्ह कंस पूर्ण पूर्णविराम. 4. हेनरी फेअरचाइल्ड, समाजशास्त्र म्हणजे मानव व मानवी पर्यावरण. 5. मॉरस गिन्सबर्ग, स्थूलमानाने मानवाच्या आंतरक्रिया व आंतरसंबंध आणि त्यांची कारणे व परिणाम यांचा अभ्यास करणे म्हणजे समाजशास्त्र. In the broadest sense, sociology is the study of human interactions and interrelations here. दुहेरी अवतरण चिन्ह कंस पूर्ण पूर्णविराम. 6. गिडियस, समाजशास्त्रात संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात येते. Sociology is the systematic description and explanation of society as viewed as a whole. 7. किंबल यांग, समूहातील मानवांच्या वर्तणुकीचे अध्यय करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र आहे. Sociology deals with the behavior of human in groups. वरील विविध समाजशास्त्रज्ञांच्या व्याख्या अभ्यासल्यास समाजशास्त्र हा अभ्यासविषय आणि त्याचे व्यापक स्वरूपाचे ज्ञान होण्यास मदत होते. यावरून समाजशास्त्रीय अभ्यासात पुढील विविधता आढळून येते. 1. समाजशास्त्र समाजशास्त्राचे शास्त्र आहे. 2. समाजशास्त्रात सामाजिक संबंधाचा अभ्यास केला जातो. 3. समाजशास्त्र हे सामाजिक जीवन व घटनांचे अध्ययन आहे. 4. समाजशास्त्रात सामाजिक संबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन केले जाते. समाजशास्त्र हा विषय म्हणजे सामाजिक जीवनाचा सर्व क्षेत्रातून व्यापक अभ्यास करणे हे एक विज्ञान आहे. हा अभ्यास मानवी प्रगतीच्या दृष्टिकोनातून करणे महत्त्वाचे आहे.